आपलं फेल्युअर ही आपली चूक की नशीब? तर कसं असतं, आपल्याला जीवनात फेल्युअर आलं की आपण खचतो, रडतो, आशा सोडतो. बरेच लोक जीवन संपूनच टाकतात. पण मला इथे तुम्हाला विचारावंसं वाटतंय, फेल होणं ही चूक आहे का? जर नाही, तर त्याचे परिणाम एवढे वाईट का? त्याचं कारण स्वतःच्या चुकीमुळे आपल्याला फेल्युअर आले आहे, असे आपले स्वतःचेच मत. मला सांगा, माशाच्या पिल्लाला कधी पोहणं शिकवावं लागतं का? पण त्याला पोहता येतं म्हणून ते पिल्लू जमिनीवर आल्यावर जगू शकेल असं नाही. ते त्याच्या क्षेत्रात अव्वल आहे म्हणून दुसरं क्षेत्र त्याला झेपेलच असं नसतं. सर्वप्रथम आपल्याला झेपणारे क्षेत्र निवडा. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी सांगेन. त्यानंतर शैक्षणिक जीवनातले कमी रिझल्ट आलेले अशी मुलं, त्यांना डिप्रेशन येतं. अशीही मुलं डिप्रेशनला बळी पडतात. जे विद्यार्थी बळी पडतात त्यांना मला असं सांगावंसं वाटेल की जर एखाद्या मुलाच्या घरात तो जन्मल्यापासूनच त्याच्या कुटुंबीय इंग्रजी बोलतात, त्याने त्या विषयात टॉप केलं, त्यात नवल काय? आणि तू जर का नापास झालास किंवा त्या विषयात तू नाही चांगलं तुझं करू शकलास, तर एवढं आश्चर्य असं काहीच नाही. लागू शकतो वेळ. सर्व काही शिकून घ्यायला प्रयत्न करायचा, परत प्रयत्न करायचा. पण त्या मुलाशी स्पर्धा करून आपण कधी इंग्रजीत प्रगतीच करू शकत नाही, हा एकदम चुकीचा भ्रम आहे. गायीने वाघाला तिची किती दिनचर्या समजून सांगितली तरी तो तसं वागणार नाही, कारण तो त्या वातावरणात वाढला. ते वातावरण गायीच्या वातावरणाच्या विरुद्ध आहे. ह्या बेसिक गोष्टी मनुष्याला का समजत नसाव्यात? फेल होऊन लहान लहान मुलं चक्क आत्महत्या करतात. किती भयानक! फेल्युअर ही ना आपली चूक आहे ना आपले नशीब. प्रयत्न करून जर फेल्युअर आलं असेल तर आपली एक पायरी चढताना सुटली असा विचार करून परत एक पायरी चढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.